नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही पण पोलीस भरतीची तयारी करत आहात व तुमचे भाऊ मित्र किंवा कोणी नातेवाईक पोलीस भरतीची तयारी करत आहेत व येणारी जी भरती आहे 2024-25 मध्ये यामध्ये कोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत आणि जे अपडेट आहे डॉक्युमेंटमध्ये ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघू शकता मित्रांनो, जे डॉक्युमेंट आहे पोलीस भरतीसाठी आता इथे खाली देण्यात आलेले कागदपत्र जे आहेत ते कागदपत्र हे उमेदवाराचे जे शिक्षण आहे आणि त्यांची कॅटेगरी आहे त्यानुसारच खाली जे डॉक्युमेंट दिलेले आहे ते सर्व तुम्हाला सोबत ठेवायचे आहे आणि जर नसले तुमच्याकडे सध्या तर तुम्ही लवकरात लवकर काढून ठेवायचे आहे। ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरता त्या दिवशी जे तुम्हाला व्हॅलिड डॉक्युमेंट त्या तारखेपर्यंत लागणार आहेत। इथं बघू शकता तुमचं जेवढं शिक्षण झालेलं आहे त्या शिक्षणाचे पात्रतेचे कागदपत्र तुम्हाला लागतील। तसेच भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, होमगार्ड असेल तर कागदपत्रे खालील जे आहेत ते लागतील मित्रांनो। आता इथे बघू शकता डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे मित्रांनो तुमच्यासाठी। तर इथं 10वी पास असेल तर तुम्हाला बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट लागणार आहे। 12वीचं पण बोर्ड सर्टिफिकेट व मार्कशीट लागणार आहे आणि पदवीधर असल्यास प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष किंवा तृतीय वर्ष तर तुमचं जे मार्कशीट आहे ते तुम्हाला लागणार आहे। मुक्त विद्यापीठाचे पदवीचे जे प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष किंवा तृतीय वर्ष राहणार त्याचे पण गुणपत्रक लागणार आहे जर तुम्ही या कॅटेगरीमधून पात्र असाल तर। आणि जर तुम्ही जे पदवी घेतली नसेल तर तुम्हाला 10वी 12वीचं लागणार आहे। पदवी उत्तीर्ण असल्याचे प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष जे मार्कशीट आहे ते तुम्हाला इथे लागणार आहे। आयटी डिप्लोमा झालेला असेल तर त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे। शाळा सोडल्याचा दाखला तो पण लागणार आहे। शाळा शिकत असल्यास त्या शाळेचं बोनोफाईड म्हणजे कुणाचं 12वी शिक्षण होऊन नाही का फर्स्ट इयरला, सेकंड इयरला ऍडमिशन असतं तर तुम्हाला ते बोनोफाईड लागणार आहे। कास्टमधून येत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, वयाचा दाखला लागणार आहे, आदिवासी प्रमाणपत्र पण लागणार आहे आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पण लागणार आहे। आता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मित्रांनो 3 वर्षासाठी व्हॅलिड राहतं तर ते तुम्ही लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे। काही वेळेस असं होतं की तुम्ही फॉर्म भरायला जाता आणि त्यावेळेस तुमचं जे नॉन क्रिमिनल असतं ते तुमचं एक्सपायर झालेलं असतं। आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असल्यावर तुम्हाला EWS लागणार आहे मित्रांनो। EWS सर्टिफिकेट तुम्हाला हे महत्वाचं आहे, हे लागणारच आहे। खुल्या प्रवर्गातील जे महिला आहे उमेदवाराकरिता 30% आरक्षण सवलतीचं प्रमाणपत्र भेटतं ते पण तुम्हाला इथे लागणार आहे। आता त्याच्या खाली मित्रांनो तुम्हाला जे सवलतीचं प्रमाणपत्र आहे ते घेतल्यानंतर तुम्हाला जर भूकंपग्रस्त असाल तर तुम्हाला ते प्रमाणपत्र लागणार आहे। भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त या दोन्ही विभागीय उपसंचालकांकडून यांच्याकडून जे पडताळणी केलेले खेळाडूचे जे प्रमाणपत्र आहे म्हणजे स्पोर्ट कॅटेगरी मधून येत असेल तर तुम्हाला स्पोर्ट सर्टिफिकेट लागणार आहे। वडिलांचे जे पोलीस पाल्य असतील त्यांना पोलीस पाल्याचे जे प्रमाणपत्र आहे ते लागणार आहे। होमगार्ड असेल तर त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे। सोबतच मित्रांनो जे महत्वाचे डॉक्युमेंट आहे आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन हे तुम्हाला लागणार आहे। जर तुम्ही 4 व्हीलर येत असेल तुम्हाला तुमच्याकडे TRचं लायसन असेल त्याच्यामध्ये पण वॅकन्सी असते ते तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन लागणार आहे। आणि जर तुमच्याकडे जे मोटरसायकल ते जर असेल तर ते पण तुम्ही सोबत ठेवा, ते पण तुम्हाला अपलोड करायला लागणार आहे। आणि ते बघू शकतात माजी सैनिक जर असाल तर तुम्हाला डिस्चार्ज कार्ड, ओळखपत्र लागणार आहे। माजी सैनिकाचे उमेदवारी आर्मी मधून एज्युकेशन असल्यास त्याचं पण तुम्हाला एक प्रूफ लागणार आहे। आणि चारित्र्य पडताळणी म्हणजेच हे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे। जे मित्रांनो हे डॉक्युमेंट आहेत महत्वाचे सर्व डॉक्युमेंटचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि ज्यांच्याकडे याच्यामधून काही डॉक्युमेंट नाहीत किंवा बाकीचे डॉक्युमेंट आहेत आणि काही जर डॉक्युमेंट एक्सपायर झालेलं असेल तर लवकरात लवकर काढून घ्या, कारण की ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरत असता त्यावेळेस तुमच्याकडे वेळ कमी असतो वर काही कारणामुळे म्हणजेच सर्वजण ते डॉक्युमेंट काढत असल्याने जे डॉक्युमेंट आहे ते लवकर भेटत नाही तुम्हाला, तर वेळेच्या अगोदर हे डॉक्युमेंट तुम्हाला काढणं आवश्यक आहे। मित्रांनो संपूर्ण माहिती आपण सविस्तर बघितली आहे। तुम्ही जर पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत असाल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच तुमच्या रिलेटेड ज्या अपडेट आहेत त्या आपण ह्या व्हिडिओमध्ये घेऊन येत असतो। आपल्या युट्यूब चॅनलवर ह्या अपडेट येत असतात। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।